कथेचं नाव आहे पश्चाताप, एक भयानक अनुभव. लेखिका अक्षता कुर्डे. त्याने तोंडातल्या तोंडात काही मंत्र बोलताच ती बरणी हलू लागली. पण तितक्यात आईने मला सत्यासोबत पाहिलं आणि जोरात ओरडली. तिच्या आवाजाने सात्या आणि मी दोघेही दचकलो. त्याला बरणीचं झाकण बंद करावं लागलं. तशी बरणी हलायची बंद झाली. आई तिकडे येताच माझी कॉलर पकडली आणि सात्याकडे रागाने पाहू लागली. तुला किती वेळा सांगितलं आहे रे, गावात यायचं नाही. तरी बी अक्कल येत नाही वय तुला. देऊ का आवाज गावातल्या लोकांना? खायचा आहे मार मागच्या येळेसारखा. सात्या त्याची बरणी आणि सोबत असलेलं गाठुडं घेऊन पळून गेला. आई, अगं तू हे काय केलंस? सात्या तुम्हाला वाटतो तसा नाही आहे. त्याच्याकडे तो पुढे काही बोलणार तोच आईने त्याच्या कानाखाली वाजवली. एक सबूत बी नाही ऐकायचा मला. तुला एक डाव सांगितलं होतं ना, त्याच्या नादासनी नाही लागायचं. तरी बी तू ऐकलं नाही ना माझं. आई, मी काय बोलतो ते एकदा ऐकून तर घे. मला काय बी नाही ऐकायचे. शाळेत जातूया तर लय अक्कल आली आहे. स्वतःला लय मोठा माणूस समजतूया. चल घरला, तुझ्या बापालाच सांगते आज, म्हणत दुर्गेशला ओढत घरी घेऊन जाते. घरी आल्यावर दुर्गेशच्या वडिलांना कळल्यावर ते त्याला खूप ओरडतात. रागाच्या भरात हात उचलतात. मग नंतर राग निवळल्यानंतर प्रेमाने समजवतात. एकाचं दोन होऊन गावभर बातमी पसरते की दुर्गेश सात्यासोबत गावाच्या वेशीवर जातो. त्यांच्या घरी कोणी येईनासे झाले. गावातल्या लोकांनी त्यांच्या मुलांना त्याच्यासोबत न राहण्याची सक्त ताकीद दिली. तसे त्याचे मित्र त्याच्यापासून लांब राहू लागले. त्यामुळे तो एकाकी राहू लागला. वर्गात कोणी त्याच्या बाजूला बसेना. परिणामी त्याच्या अभ्यासात सुद्धा लक्ष लागेना. नेहमी अव्वल येणारा दुर्गेश यावर्षी नापास झाला. घरच्यांना आश्चर्य वाटलं. रागाच्या भरात त्याच्या वडिलांनी शाळेतून त्याचं नाव काढून टाकलं. आता तो घरीच राहू लागला. त्याला त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत फक्त ती बरणी आठवत होती. कसंही करून त्याला पुन्हा सात्याला भेटायचं होतं. पण आईची चौफेर नजर हे शक्य होऊ देत नव्हती. घरात राहून राहून त्याला खूप एकटं वाटत राही. त्याने रात्री जेवताना आईबाबांकडे गावात काहीतरी थोडा वेळ का होईना काम करण्याची इच्छा मांडली. त्याच्यापासून नाराज असलेले दोघेही यावर काहीच न बोलता गपचूप जेवण आटपून झोपी गेले. दुर्गेशची ही शेवटची आशा होती की त्यातही निराशा पडली. त्यामुळे तो हताश झाला. पुढच्याच महिन्यात त्याचे बाबा जिथे कामाला होते तिथे बाजूला नवीन कंपनी उघडली होती. गावाबाहेर काम करत असल्याने त्यांना देखील यायला उशीर व्हायचा. पुन्हा तेच न व्हावं म्हणून ते त्याला गावाबाहेर काम करायला पाठवण्यास त्याचं मन नाही म्हणत होतं. पण गावातल्या गावात कुठेही काम मिळणार नाही म्हणून त्यांनी मनावर दगड ठेवून तिथे चौकशी करून आपल्या मुलाला तिथे कामाला ठेवण्याची विनंती केली. आठवड्याभरात तो तिथे रुजू झाला. चहा देणे, कप धुणे, फाईल्स आणून देणे, स्टेशनरी अशी छोटी मोठी कामे करण्यासाठी त्याला तिथे हेल्पर म्हणून ठेवलं. बाबांची ड्युटी त्याच्या पाऊण तास आधी संपायची. तरीही ते त्याच्यासाठी बाजूच्या चहाच्या टपरीवर थांबून त्याची वाट बघत आणि त्याला सोबत घेऊन जात. 1-2 आठवडे ते थांबले, पण त्यानंतर ते कधीकधी खूप थकले असले की निघून जात. मग तो घरी येईपर्यंत त्यांना धास्ती लागून राहत. पण जसे जसे दिवस जात होते सात्याला भेटण्याची ओढ अजूनही तीव्र होत होती. महिनाभर तो व्यवस्थित वागला. आता आईबाबांना देखील त्या गोष्टीचा विसर पडू लागला. दोघे निर्धास्त झाले आणि आता बाबा रोज एकटे घरी येऊ लागले. याच गोष्टीचा फायदा घेऊन तो एकदा लवकर निघाला. गावातल्या पश्चिम दिशेच्या बाजूला घाट होता. तिथल्या एका मोठ्या डोंगरातल्या गुहेत सात्या राहत होता. झटपट पावलं टाकत तो तिथवर पोचला. दिवस जरी असला तरी त्या बाजूचं भयानक वातावरण पाहून त्याचा घसा कोरडा पडला. तो आत शिरणारच होता की त्याच्या खांद्यावर हात पडला. मोठी काळी ओबडधोबड नखं आणि लांब बोट पाहून त्याने हात झटकला आणि घाबरून खाली पडला. मान वर करून पाहिलं तर तो सात्या होता. त्याला पाहून त्याच्या जीवात जीव आला. सात्याला त्याने त्या बरणीची आठवण करून दिली. त्याला ती देण्यासाठी तो विनवू लागला. तसा तो त्याला बघून जोरजोरात हसू लागला. हसत हसत तो गुहेच्या आत गेला. त्याच्या मागोमाग दुर्गेशसुद्धा गेला. आतमध्ये येताच त्याला एका रिंगणात माणसाची खोपडी दिसली. जणू काही कोणाला आत्ताच मारून त्याचं शिर धडा वेगळं केलं होतं तशी ती दिसत होती. ते पाहून त्याची भीती गाळण उडाली. त्याला तिथून पळून जावंसं वाटत होतं की पण ती बरणी त्याला हवी होती.
त्याच्यापासून तो त्याच्या साऱ्या इच्छा पूर्ण करणार होता. म्हणून तो इतका वेळ तिथे उभा होता. सात्याने त्याला खाली बसायला सांगितलं आणि स्वतः जाऊन रिंगणात बसला. अचानक गुहेत अंधार पसरला. त्याला काहीच दिसत नव्हतं. समोर रिंगणात बसलेल्या सात्याने त्याच्या समोरच्या कुंडात आग लावून पेटवलं. तसं दुर्गेशला सात्या दिसला. त्याने तोंडात काही मंत्र पुटपुटले आणि दुर्गेशवर मानवी रक्त शिंपडलं. दुर्गेशला समजताच त्याने जीव मुठीत घेऊन तो गुहेच्या बाहेर पडण्यासाठी धावू लागला. धावताना त्याच्या पाठीमागे कोणीतरी धावते असा भास त्याला होऊ लागला. तरीही तो मागे न वळता जीवाच्या आकांताने धावत सुटला. गावाची वेस ओलांडली तसं त्याला हायसं वाटू लागलं. घरी येईपर्यंत त्याला चांगलीच धाप लागली होती. थोडा वेळ तो बाहेर बसला. मग स्वतःला शांत करून घाम पुसून घरात गेला. आई बाबा त्याची वाट बघून नुकतेच जेवायला बसले होते. त्याने त्याला भूक नाही असल्याचं सांगितलं आणि पाणी घेत एका दमात त्याने 2 पेले संपविले. मग अंथरूण टाकून स्वतःला त्यावर झोकून दिलं. मध्येच रात्री एका बाईचं विवळणं ऐकून त्याला जाग आली. घराच्या एका कोपऱ्यात ती बाई पाठमोरी बसून पुढे मागे करत डोकं हलवत होती. तो तिथे तिला पाठमोरी पाहत स्तब्ध उभा होता. अचानक ती गप्प झाली. मग काही वेळाने ती हळूहळू त्याच्या दिशेने जायला निघाला. मग खाली लक्ष जाताच दिसलं की ती पायावर बसली होती आणि तिचे पाय उलटे होते. तो घाबरून हळूच वळला आणि जायला निघाला. 2 पावलं टाकताच त्याच्या पायापाशी तिचे हात आले आणि तिने गच्च धरून ती जवळ येऊ लागली. तिच्या तोंडावरचे केस बाजूला होताच त्याला तिचा आवसून बघणारा चेहरा दिसला. तिचा चेहरा अर्धा गळत होता आणि त्याच्या पायावर तिची नखं रुतत होती. तो पाठीमागे जात होता तशी ती सरपटत पुढे येत होती. पुढे सरकून ती त्याच्या पायाचा चावा घेणार होती तितक्यातच त्याने देवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. तशी ती मागे झाली. पटकन उठून तो बाहेर जायला निघाला तितक्यात त्याचा पाय दारात अडखळला आणि खाली पडून तो बेशुद्ध झाला. चेहऱ्यावर खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या उजेडाने त्याला जाग आली. रात्रीचा सगळा प्रकार त्याच्या डोळ्यासमोर आला. त्याला स्वप्न समजून मी मनातून काढून टाकलं. सुट्टी असल्याने आज निवांत होतो. पहिल्यांदा आईने मला दूध आणायला सांगितले, नाहीतर ती बाहेर कुठेच जाऊ द्यायची नाही. मी चप्पल घातली तशी मला पायाची जखम जाणवली. त्याची सनक इतकी तीव्र होती की माझ्या डोक्यापर्यंत गेली आणि डोळ्यात पाणी जमा झालं. मी पायाला पाहिलं तर तिथे खोलवर नखं रुतलेली होती. म्हणजे कालचं स्वप्न हे स्वप्न नव्हतं याची खात्री पटली. मी गावातल्या मारुतीरायाच्या मंदिरात गेलो. तिकडे देवाला मला या सर्वातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी विनवू लागलो. आज पहिल्यांदा मला आईबाबांचं म्हणणं पटलं होतं. पुन्हा अशी मी चूक करणार नाही. त्यांचं नेहमी ऐकत जाईन म्हणून देवासमोर कान पकडले. मागून कोणाच्या तरी येण्याची जाणीव झाली तसा मी निघालो. त्यांनी मला थांबवलं. त्यांच्याकडे पाहिलं. ती व्यक्ती साधूच्या वेशात होती. चेहऱ्यावर सात्विक भाव आणि डोळ्यात वेगळीच चमक होती. त्यांना सगळं सांगावं म्हणून मी बोलणार होतो की त्यांनीच मला शांत राहण्यासाठी खुणावले. माझ्या हातात लाल दोरा बांधून त्यांनी मला एक नारळ गावच्या वेशीवर फोडायला सांगितला. तिथे मटणाचा नैवेद्य दाखवून मागे न वळता घरी येऊन अंगावरून उतरवून काढण्यासाठी सांगितलं. त्यांना न सांगताच कसं सगळं कळलं याचं आश्चर्य वाटत होतं. पण वेळ खूप कमी असल्याने त्यांनी सांगताच मी जास्त काही विचार न करता घरी आलो. आईबाबांना सगळं सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. म्हणून रात्री जेवण झाल्यानंतर सारं काही दोघांना सांगितलं. आई मोठ्याने रडू लागली. बाबा शांत होते. त्यांनी तिलाही शांत केलं आणि या सर्वातून आपल्या मुलाला बाहेर काढलं पाहिजे म्हणून तो सांगतोय तसं करू. पुढे देवाची इच्छा असे म्हणाले. त्यानंतर ते एक अवाक्षरही न बोलता मी सांगितलं तसं सगळं सामान घेऊन आले. आईने सगळं साहित्य एका ताटात दिलं. जाताना मला बिलगली.
तिच्या डोळ्यात अश्रू आज केवळ माझ्या एका लालसेपोटी झालेल्या चुकीमुळे होते. मी देवाच्या पाया पडून घरातून निघालो. मध्यरात्र असल्याने देवचार म्हणजेच राखणदार असणार हे पक्क माहीत होतं. लहानपणी ज्या ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांपुढे येत होत्या. देवाचं नाव घेत चालत होतो. शेवटी घुंगरांचा आवाज आला आणि इथे माझी धडकी भरली. कुठे लपण्याची जागा भेटते का म्हणून पाहू लागलो. समोर गोठ्याच्या बाहेर एक मोठी टोपली दिसली. मी धाव घेत त्या टोपलीपाशी आलो. घुंगरांचा आवाज जवळजवळ येत होता. गोठा रस्त्यालगत असल्याने लपण्याची जागा नव्हती. तसंच माझ्याकडे वेळ खूप कमी असल्याने मी टोपली जिथे होती तिथेच तिला अंगावर ओढून लपून बसलो. पुढच्या क्षणी इतक्या नीरव शांततेत घुंगरू असलेली काठी आपटत धोतर घातलेला धिप्पाड देहाचा माणूस येताना मी फटीतून पाहू लागलो. जसं जसं त्याची पावले पुढे पडत होती तसा माझा श्वास वाढत होता. टोपली त्यांच्या जाण्याच्या वाटेच्या बाजूलाच होती. डोळे मिटून मी देवाचा धावा करत तसाच बसून राहिलो. हळूहळू करत आवाज यायचा बंद झाला. तसा मी उठून पुढच्या दिशेने जायला लागलो. गावाच्या वेशीवर जाणाऱ्या रस्त्यात स्मशान लागणार हे मला त्या क्षणी आठवलं. आता माझी ताकद संपत चालली असल्याची मला जाणवत होती. पण आईचा चेहरा सारखा आठवत होता. तिचं न ऐकल्याची शिक्षा आज मला मिळाली होती. मी झपाझप पावले टाकत आता ती वाट आली होती. स्मशानाच्या बाजूने जात असतानाच मला जाणवत होतं की माझ्यावर भरपूर नजरा रोखून आहेत. तितक्यात शुक शुक असा आवाज माझ्या कानी पडला. तो आवाज पुरुष आणि स्त्री दोघांचा एकत्र होता. मी स्मशानाकडे न बघता पुढेच चालत होतो. गावची वेस आली तशी हातातलं सामान खाली ठेवायला लागलो. खाली वाकलो. बाजूला कोणी माझ्या खूप जवळ असल्याचं मला जाणवलं. श्वास घेत ते गुरगुरत होते. मला आठवलं की बाबांनी जाताना सांगितलं होतं, ताट खाली ठेवशील तेव्हा नजर उचलून पाहू नकोस आणि पाठी न बघताच घरी निघून ये. मला त्या क्षणी उठताच येत नव्हतं. माझ्या शरीरातून त्राण गेल्यासारखे वाटत होते. नजर खालीच ठेवून मी पटकन वळलो आणि पटापट पाय उचलत होतो. मागून चित्रविचित्र आवाज येत होते. पुन्हा एकदा स्मशानाच्या बाजूच्या वाटेने जावं लागणार होतं. दुसरी कोणती वाट नसल्याने मला तिथून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तिथून जाताना पुन्हा तोच आवाज, पण यावेळी सारखा येत होता. स्मशान पाठी जाताच मी डावीकडे जायला वळलो तर माझी बोबडीच वळली. समोरून एक व्यक्ती येताना दिसली. इतक्या रात्री तेही या रस्त्यावर येण्याची हिंमत गावातलं कोणीच करणार नाही. म्हणून मी त्याच कोपऱ्यात चिकटून उभा राहिलो. थोड्या वेळाने मी वाकून पाहिले तर ती व्यक्ती मला दिसली. तर ते आमच्या गावचे मधू काका होते, ज्यांना मरून खूप वर्ष झाली होती. मला अजूनही आठवतं, लहानपणी बाबा आणि मधू काका चांगले मित्र होते. पण अचानक एके दिवशी मला बाबांनी त्यांच्या घरातून रागात खेचून घरी आणलं होतं आणि यापुढे कधीही त्यांच्याकडे न जाण्याची सूचना केली. ते पुढे निघून जाताच मी आता माझ्यात होतो नव्हतो तेवढा सगळा जीव एकटवून धावू लागलो. धावताना झाडावरून सरपटत जाण्याचा आवाज आला. मी तरीही न थांबता धावत सुटलो. बाबांनी बाहेरचा दिवा चालूच ठेवला होता. तो दिसताच माझ्या जीवात जीव आला. मी दारात पोहोचलो तसा जोरजोरात दार वाजवू लागलो. बाबा बाबा दार उघडा. बाबांनी दार उघडताच आईने माझ्या अंगावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. मी आत जाऊन कडी लावली आणि जमिनीवर कोसळलो. माझं अंग घामाने चिंब भिजलं होतं. थोड्या वेळात मी रिलॅक्स होताच आईने आणलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं. डोळ्यासमोर सारखं तेच येत होतं. मी काही बोलणार इतक्यात बाबांना कसला तरी आवाज आला. त्यांनी मला गप्प राहण्यासाठी सांगितलं. आम्ही तिघेही लक्ष देऊन तो आवाज कसला आहे ते पाहू लागलो. आमच्या दारावर जोरजोरात थाप पडू लागली. ठक 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 असे आवाज येऊ लागले. आवाज वाढतच चालला होता. आम्ही तिघेही कोपऱ्यात एकमेकांना बिलगून बसलो होतो. खूप वेळ दारावर धाप पडत होती. मध्येच गुरगुरण्याचा आवाज यायचा. माझा कधी डोळा लागला माहीत नाही. उठलो तेव्हा पाहिलं की घरात देवळातील पुजारी आले होते. बाबांना देवाचा अंगारा आणि प्रसाद देऊन काळजी न करण्याचं सांगून ते निघून गेले. बाबांना कालचा सगळा प्रसंग सांगितला. तसेच मधू काका दिसल्याचं सुद्धा सांगितलं.
बाबांचे डोळे पाणावले. ते सांगत होते. मधू काका देखील सात्याच्या नादी लागले होते. किती वेळा समजावून सांगितलं पण तो ऐकत नव्हता. सात्याने त्यांना देखील त्या बरणीतून सोन्याची अंगठी काढून दाखवली होती. त्याच लालसेपोटी त्यांनी त्यांचा जीव गमावला. सात्या कित्येक लोकांना त्या बरणीमधून मौल्यवान वस्तू काढून दाखवायचा आणि मग त्या गोष्टीचा फायदा घेऊन तो माणसांचा बळी देऊन त्याची शक्ती वाढवायचा. त्याची काळी सावली ज्याच्यावर पडली आहे त्यातला कोणीही वाचलं नाही आहे. तुझं नशीब चांगलं म्हणून देवळात तुला देवाच्या रूपात येऊन त्यांनी योग्य उपाय सांगितला. आईबाबांची माफी मागून मी यापुढे कधीही असं वागणार नाही याचं वचन दोघांना देऊन त्यांच्या मिठीत चिरून रडत होतो. त्याच संध्याकाळी सात्याचा छिन्न विछिन्न अवस्थेत असलेला मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याचा गावकऱ्यांनी पाहिलं. आम्हाला बातमी कळली तेव्हा आम्हाला धक्का बसला. कदाचित त्याच्यावर सगळं उलटलं असेल म्हणून त्या पिशाच्यांनी त्यांची ही अवस्था केली असेल आणि काल रात्री दारावर तोच धाप मारत असेल. कित्येक रात्री सात्या दारावर येऊन धाप मारून जायचा. बाबांनी महिन्याभरात ओळखीने जागा पाहून आम्ही आमचं घर बदलून घेतलं. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन कथांचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. थँक्यू.